की रोग होतो. असं ज्ञान सगळ्यांना नाही, कोणाला कळत नाही. दारू पिल्यानंतर जठर सडतं, हृदय सडतं, कुचतं, ही सगळ्यांना कळतं ना, पण तरी ती सुटत. याचं कारण असं आहे, ज्ञान आहे पण त्याच्याबद्दल वैराग्य नाही. ज्ञान आणि वैराग्य जर एकमेकांजवळ असेल तर त्याचा सुखमय असं तत्व प्राप्त होत असतं. देवी भागवतामध्ये एक सुंदरसा श्लोक आलेला आहे, त्याचा अर्थ सांगतो आणि पुढे चालतो. वैराग्यम त्यजेत ज्ञानः ज्ञानेनां वैराग्य सूचितः. ज्ञान असेल आणि वैराग्य नसेल तरी जीवनामध्ये फल प्राप्त होत नाही. कदाचित वैराग्य असेल पण ज्ञान नसेल तरी सुद्धा जीवनाला समाधान प्राप्त होत नाही. कारण वैराग्याशिवाय ज्ञान आंधळ आहे आणि ज्ञानाशिवाय वैराग्य पांगळ आहे. नीट लक्षात घ्या. आणि मला वाटतं आंधळ आणि पांगळ जर एकत्र आलं तर त्या दोघांच्या क्रियेतून प्रवास घडतो. पण दोघं जर दोन बाजूला गेले तर कदाचित प्रवास त्यांचा पूर्ण होईल याची गॅरंटी. एखादा आंधळा मनुष्य आहे आणि त्या आंधळ्या माणसाला सांगितलं, बाबा आता तू कोटमगावला आलाच, एक काम कर, जरा जनार्दन स्वामींचा आश्रम आहे अंधरसूरला, मग तो तिथपर्यंत जाऊ नये. कुणाला सांगितलं? आंधळ्याला सांगितलं. आंधळ्याला वाटतं वा वा स्वामीजींचा आश्रम आहे, मग आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे, त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. आंधळ्याच्या मनात इच्छा आहे, आंधळ्याचे पाय चांगले आहेत, पण त्याला काही नाही. आणि तो रस्त्याला लागला, कदाचित तो रस्ता भरकटू शकतो. रस्ता माहित नाही, अंधरसूर फक्त ऐकलंय पण माहित नाही कोणत्या दिशेने जायचं, कोणत्या दिशेने वळायचं, किती अंतर जायचं. म्हणून आंधळ्याचा प्रवास तो योग्य नाही. तो म्हटलं, महाराज माझी इच्छा आहे पण मला तिथपर्यंत घेऊन चला. आपल्याला वेळ नसतो, आपण त्याला म्हणतो मग बस बाबा इथंच. पण दोघांचा संवाद, आपला आणि त्या आंधळ्याचा संवाद एका पांगळ्यानं ऐकला बरं का. आणि तो पांगळा म्हटलं, बाबा इकडे आहो. पण तो मनुष्य त्या पांगळ्याजवळ गेला, त्या पांगळ्याने हात जोडले. असे काय जोडले? हात जोडले. बाबा तुम्ही आत्ता जे बोलत होते ना, त्या अंधरसूरला बाबाजींचा आश्रम आहे, त्या ठिकाणी शिवलिंग आहे आणि असं मोठं जागृत देवस्थान आहे. मला असं वाटतं मला तिथपर्यंत जायचंय, मला त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंय. हो बाबा. ते बाबा म्हटले की नाही तरी बाबा म्हटलं जा ना बाबा. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पंगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पंगुळ झालो देवा नाही हात ना पाय, कोणता
प्रमाण आहे. पंगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. पांगळ्याची काय अवस्था असते दादा, ती आपल्याला पायाला नाही कळायची. बरोबर. जर पांगळा आहे ना त्याला विचारा पायाला काय म्हणतात, तो म्हणे पायाला ब्रह्म म्हणतात. काय म्हणतो पायाला, काय म्हणतात ब्रह्म म्हणतात. काही नसलं तरी चालेल बाबा, पाय पाहिजे. ही किंमत कोणाला कळेल, फक्त पांगळ्याला. ज्याचे डोळे गेले असते ना, आता चष्मा लावून सुद्धा डोळे दिसत नाही ना, त्यांना आता विचारा डोळे कसे असतात, डोळ्याची काय किंमत आहे डोळ्याची. आंधळ्याला विचारा डोळा काय आहे, मुक्याला विचारा वाचा काय आहे, बहिऱ्याला विचारा कान काय आहे. बरोबर. नीट लक्षात घ्या, शरीराचे अवयव तुम्हाला आपल्याला जे प्राप्त झालेत ना, इथे देवीची कृपा आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू सोडशी नारायण, लोक म्हणतात आम्ही भिकारी येत, आम्ही दरिद्री येत. आणि कशाला दरिद्री ओढून घेतात तुम्ही दादा, कशाला भिकारी येते, कशाला भिकारी. काय कमी केलं देवाला तुम्हाला, त्या भगवंतीने काय कमी केलं तुम्हाला. दिले इंद्रिय हात, काय दिले, दिले पाय कान डोळे मुख, हे सगळं बरोबर दिलं आपल्याला. ज्याला कोणाला नाही त्याला विचारा. हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, ज्याला एवढं दिलं ना त्याला समजून घ्यायचं मी श्रीमंत आहे. काय म्हणेल त्याला, मी कसं आहे श्रीमंत आहे. सगळं दिलं ना देवा, ही श्रीमंती मिळत नाही बरं का. चंद्रकला मोठेबाई मेरू तुल्य समान दिलेल्या सुवर्ण, ऐका गोपाल कृष्ण भगवान, मेरू तुल्या समान दिदले सुवर्ण, तरी सुद्धा न मिळे क्षण मनुष्य द्या. मेरू पर्वत आहे का, मेरू पर्वत केवढा आहे तुम्हालाच माहित नाही केवढा आहे. तुम्ही हा म्हणलं तर काय, तुम्हाला काय माहित नाही, मी कुठं पाहिलं तो. पण ऐका आता, मेरू पर्वत केवढ्या सांगतो तुम्हाला. समुद्राची खोली किती हो, नाही का. मग आता दसरा झाला की आज जा मुंबईला आणि एक दोरी घ्या, सोडून पहा खाली एक दगड. ऐका, समुद्राची खोली जशी तुम्हाला सांगता येत नाही, तो मेरू पर्वत केवढा आहे आता ऐका, तो समुद्राच्याही वर निघतो. समुद्र किती खोल माहित नाही ना, मग समुद्राच्या
सपाटीपासून तर मेरू पर्वत समुद्राच्या वर सुद्धा नजर पुरत नाही एवढा आहे. मग तो केवढा आहे तुम्ही ठरवून घ्या. मला मुद्दा सांगायचं काय, मेरू पर्वता इतकं जरी सोनं एका पारड्यात ठेवलं आणि त्या भगवतीला सांगितलं आई या मनुष्य जन्मातलं एक क्षण वाढून दे, तरी सुद्धा भेटणार. मला सांगा, या देहाचा मेरू पर्वता एवढं सोनं दिलं तरी हा देहाचा एक क्षण मिळत नाही. आणि त्या देवानं त्या भगवतीनं आपल्याला 100 वर्ष दिले ना, दिले का नाही? काय मोबदला आहे? काय मोबदला आहे काय? जर तुम्ही भाडोत्री घर घेतलं, एखाद्या वेळेस तुम्ही कुठेतरी गेले, आता चला आणि तिथलं इथं सांगतो मी तुम्हाला, जाऊ द्या आता हे देवस्थानची देणगी तो भाग वेगळा आहे, पण आपल्याला इथं रूममध्ये राहायचं तरी काय द्यायचंय? 150 रुपयाची. आपण एखाद्या ठिकाणी कुठे गेलो, कुठेतरी रूम घेऊन राहतो, यात्रेला गेलो तरी आपल्याला 200-500 रुपये तिथं द्यायचे का नाही? मला सांगा, ज्या भगवतीनं अलौकिक असा ठेवा तुम्हाला आपल्याला दिलेला आहे, याच्या मोबदल्यात तिनं काय मागितलं? काय मागितलं का? एक क्षण भेटणार नाही, लक्षात घ्या, ध्यानात राहू द्या. आयुष्याच्या शेवटी तुम्ही किती जरी द्यायचा प्रयत्न केला ना, तर एक क्षण सुद्धा मिळणार नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या भगवतीनं, त्या भगवंतानं 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. कशा करता दिलं हे आयुष्य? कशा करता दिलं? संसारही करायचा, संसारातील भोगही भोगायचे, पण सगळं करून ध्येय मात्र एकच ठेवायचं. तुम्ही काय कर्म करता याच्यापेक्षा तुम्हाला काय साध्य करायचंय मला सांगा. खोलीमधून निघालं, मंदिरात देवीच्या दर्शनाला पहाटे तुम्ही जाता, बरोबर? जाता का नाही? मग खोलीतून निघाल्यानंतर तुमच्या मनामध्ये ध्येय काय आहे? देवीच्या दर्शनाला गाभाऱ्यात जायचं, एवढं ध्येय ना. मग तिकडून येत असताना तुम्हाला पायऱ्या सुद्धा उतरायचे, मंडप मधून चालायचे. एखादी झोपेल असेल तिला लात न मारता जायचे असं सांगतो मी. तुम्हाला असं वाटलं लात मारून जायचं, बरोबर? मला सांगा, मग हे जे चालणं, मंडप मधून जाणं, कोणाला धक्का न लागू देणं, हे झालं संसार. हा काय झाला? संसार. पण घरातून निघाल्यानंतर देवीपर्यंत जायचं ही मनातली इच्छा, ही झाली भक्ती. कळलं तुम्हाला? तिथपर्यंत पोहोचताना जे चालायचंय, पायऱ्या उतरायच्या, कुठं ओलं आहे का काय ते बघून चालायचं, त्याच्यानंतर गर्दीतून आजूबाजूला जायचं, ही झालं याला म्हणायचं संसार. पण तिथून निघाल्यानंतर मनात काय? देवीचं दर्शन घ्यायचं, हा झाला परमार्थ, ही झाली भक्ती. गोपिकांनी तीच भक्ती केली होती बघा. त्या काय करायच्या माहिती का? डोक्यावर घागरी घ्यायच्या, त्याच्यामध्ये दही घ्यायच्या, कोण दूध घ्यायच्या, कोण तूप घ्यायच्या, कोण लोण्याचे गोळे घ्यायचे, कोण ताक घ्यायच्या. बिचाऱ्यांचा उदरनिर्वाह येतो तर केलाच पाहिजे ना. पण उदरनिर्वाह करता त्या गोकुळात निघाल्या की मथुरेमध्ये जायच्या, पण त्यांच्या मनामध्ये एकच असायचं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग पांडुरंग ध्यानी
एवढा जरी विठ्ठल नामाचा गजर केला तरी आपलं कफ, आपलं ब्लड सर्क्युलेशन आणि आपलं बीपी शांत होते. एवढं जरी केलं तरी त्या गोपिका त्यांच्या सदैव ध्यानामध्ये तोच असायचा, त्यांच्या मनामध्ये तोच असायचा. का याचं मी मुद्दाने लक्षात केलं पाहिजे. तुम्हाला हा विषय का लांबवतो, तुम्हाला फक्त आंदोलन पांघरून समजून सांगायचे म्हणून, बरोबर. हो, ध्यानातही पांडुरंग आहे, मनातही पांडुरंग आहे. का बरं माहिती का? कारण ज्या वेळेला त्या गोपिकांनी ती पांडुरंगाची, त्या कृष्णाची सावळी मूर्ती बघितली आणि ती बघितल्यानंतर आता पुन्हा काहीच बघू नये अशी त्यांची इच्छा झाली. पुन्हा काहीच बघू नये अशी त्यांची इच्छा झाली. कारण जीवनामध्ये असं असतं दादा, एखादी वस्तू अशी असते ती एकदा जर मिळाली ना तर त्याच्यानंतर काहीच अपेक्षा राहत नाही. तुम्हाला थोडंच मुद्दा सांगतो. अंधार जर पडला, अंधार पडला, पूर्वीच्या काळी 5-25 वर्ष मागे झाला. आता सायंकाळ झाली, दिवस मावळला, अंधार पडला की गृहिणीला स्वयंपाक करावा लागायचा. आणि स्वयंपाक करण्याकरता घरात अंधार असल्यामुळे आता तिला काहीच उमजत नाही. त्यावेळेला त्या घरामध्ये अंधार घालवण्याकरता काय करायचे? गावठी भाषेत बोला, गावठी बरोबर. काय लावायच्या? चिमण्या लावायच्या, बरोबर. आता किती चिमण्या आहे घरात? आता फक्त फोटोच्या मागे कचरा आणणारी चिमणी, बरोबर. जर एखाद्या लाईट गेली आणि जर चिमणी पाय म्हटलं, आता तिथं जाऊ द्या, जरी कधी म्हातारी बाई आपल्या नवीन सुनबाई जर म्हटलं बाई अगं लाईट गेली चिमणी पाय, ती सुनबाई तोड धुळी बसत. कारण चिमणी कशाला म्हणतो हेच तिला माहिती आहे. माहिती आहे छोटी मस्त चिमणी, बरोबर. आता या नवीन नवीन ज्या मुली आहेत ना, आता ही मुलगी माहिती का तुला चिमणी? चिमणी काय म्हणतो माहिती? काय माहिती तिला? तुला माहिती का मोठ काला म्हणतो? हा केले कशी राहत हे गेलं तिथून, बरोबर. जाऊ द्या. मुद्दा असा आहे, वडव काय म्हणते? वडव कणपण गोपाल कृष्ण भगवान चिमणी, बरोबर. दिवा, ती चिमणी म्हणून तो दिवा पेटवायचा. आणि मग स्वयंपाक. पुढे काय झालं, थोडीशी प्रगती वाढली आणि बाजारामध्ये कंदील यायला लागले. आणि मग मामा गेले, मामाला तो कंदील दिसला, त्याने विचारपूस केली का ही वस्तू काय? मग त्याने ती पेटवली आणि सांगितलं बाबा रात्री जर झाली, संध्याकाळी आपल्याला शेतात जात असताना, खळ्यावरती जात असताना घरामध्ये प्रकाश येण्याकरता चिमणीला हवा लागली की ती विजते आणि तिचा प्रकाश थोडा कमी असतो. पण त्यापेक्षा हा काचेचा जो कंदील आहेत ना, हा जर लावला तर याला हवेने सुद्धा विजण्याची भीती आणि प्रकाश सुद्धा जास्त पडतो. मग त्याने काय केलं, तो कंदील घेतला, 5-50 रुपयाला काय किंमत असेल तो घेतला, घरी आणला, आपल्या पत्नीजवळ दिला. बघ आता मी देवाकरता कंदील आणला. तो कंदील पेटून दाखवला, तिला इतका आनंद झाला, मनातल्या मनात आनंदली आणि तिने ती चिमणी धरली, सांगलीत टाकून दिली. आता चिमणीचं काम राहिलं. आता काय आलं, कंदील. बराचसा दिवस कंदिलावरती काढले आणि कंदिलावर काढल्यानंतर पुन्हा मामा येवल्याला गेले. येवल्याला गेल्यानंतर त्यावेळेला मेंथलची मेणबत्ती निघाली, हवा मारायची आणि ते मेंथल पेटवायचं. आणि आता जसा एखादा बल्बचा प्रकाश पडतो असा त्या मेणबत्तीचा आपला असणाऱ्या त्या बत्तीचा प्रकाश पडू लागला. त्याची किंमत विचारली, 200 रुपये दिली, घरी घेऊन आला, आपल्या पत्नीला दाखवली, हे बघ आता हे आणलंय. हे बघितल्यानंतर तिला इतका आनंद झाला,
तिने कंदील काचा सह फेकून दिला. आता कंदील पाहायचं काम राहिलं. पुन्हा मामा काही दिवसानं येवल्याला गेले आणि येवल्याला गेल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिकचं महत्व कळालं. त्यांनी त्या ठिकाणी ते पैसे भरले. एक दिवस वायरमन घरी आला. त्याने सगळी वायरिंग केली आणि घरामध्ये एक बल्ब लावला. बल्ब लावला आणि बटन दाबल्याबरोबर त्या बल्बचा प्रकाश घरात पडला आणि ताबडतोब तो प्रकाश बघितला आणि बत्ती उचलली. आता तुम्ही बत्ती पाहिजे काम राहिलं पण तिला हे माहीत नव्हतं लाईट जाणार आहे म्हणून. बरोबर, जाऊ द्या मला तिथं बत्ती लागली आणि आता तिला बरं वाटू लागलं. पण असं करता 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 बत्तीचा प्रकाश कुठपर्यंत आवडतो, बल्बचा प्रकाश कुठपर्यंत आवडतो? नाही, जवळ लाईट आहे जवळ नाही. ऐका, 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले आणि सूर्याचे किरण बाहेर निघाले की आपला हात कुठं जातो? कुठं जातो? आता काही गरज आहे का? काय निघाला? सूर्य निघाला. सूर्याचा प्रकाश आला की आता बल्ब नको, बत्ती नको, कंदील नको, चिमणी सुद्धा नको. आता कशाचीच आठवण येत नाही कारण पूर्ण प्रकाश आला. कसा आपल्याला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, ते आवडतं, पण कुठपर्यंत? जोपर्यंत 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 नामयाच्या बापा देखिले नाही. बरोबर, जोपर्यंत आपण त्या देवाला बघत नाही तोपर्यंत आपल्याला सगळं कोणी आवडतं. आणि एकदा देव बघितला रे बघितला मग आवडे हे रूप गोजिरे सगुणा. आवडे हे रूप गोजिरे सगुणा. विषय हाताशी आला ना तर असं वाटतं त्याचा पार पिंजून पिंजून तुमच्यापर्यंत मांडावं. पण आपल्याला कथेकडे वळायचे थोडं म्हणून जरा धावतो सांगतो. जेव्हा तो परमात्मा बघितला आणि मग मात्र आता काहीच बघण्याची इच्छा राहिली. तुम्ही मंदिरातून खोलीतून निघाल्या तर कुठं जायचंय? आलो ना आपल्या विषयावर आपण. चालणं हा झाला प्रपंच, पण मनामध्ये ध्येय काय? देवीचं दर्शन घ्यायचं. तसे त्या गोपिकांनी एकदा परमात्मा पाहिला. आता कोणी कसा पाहिला, कोणी कसा पाहिला, ज्याला जसा आवडतो परमात्मा त्याला तसा दिसतो. बरं का, हे केलं, विचारलं बाई पाहिलं का त्या कृष्णाला तू? म्हटले हो ना, पाहिलं ना. कसा पाहिला? पाहिला नंदाचा नंदाना, पाहिला 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 नंदाचा. माहिती कोणा कसा? तो सगळ्यांना सारखा नाही दिसला. कोणाला कसा दिसला? देवडा चरणी वाजवितो वेणू
गोपिकार म्हणून कोणाला कसा दिसला हाती घेऊन या फूल अंगणे रांगत आले मूल कुणाला कसा दिसला तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत लाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत लाल गुडघ्याने गुडघ्याने रांगत मनामध्ये तुम्हाला जसा आवडतो ना तशी ती भगवती तुमच्या समोर दर्शन देते बरोबर तुम्हाला जसे आवडतो ना तसं तो तुमच्यापर्यंत प्रगट होतो त्या गोपिकांना पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती तोच सुषुप्ती तोच आणि स्वप्नी सुद्धा तोच म्हणून त्या गोपिका ज्या टायमाला डोक्यावरती माठ घेऊन दही दूध तूप लोणी दूध वगैरे वगैरे ताक विकण्याकरता जायच्या आणि त्या मथुरेच्या गल्लीनं निघाल्या मग आता जे विकायला त्याच नावाने हात मारलं पाहिजे नको भाजीवाली जर आली तिनं काय म्हणायचं भाजी का भाजी शहाणी इकडे ती सकाळी जर तुमच्याकडे जर गळ्याला दूधवाला येतो की नाही सकाळी सकाळी मग तो दूधवाला कॅन मध्ये दूध घेऊन इकडे निघाला आणि आपल्या रूम फिरत चालला त्याने काय म्हणायला पाहिजे चहा घ्या चहा त्याने काय म्हटलं पाहिजे पण झालं काय या गोपिकांच्या माठामध्ये होतं वेगळं आणि त्या म्हणायच्या वेगळ्या
सांडे बाहेरी उत्तमळ गोरख 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 सांडे हाथी तारंगे मुखी नाम गाने 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 हाथी तारंगे हाथी तारंगे मुखी नाम गाने गजर होतो बहु मोठ्याने गजर होतो बहु मोठ्याने गजर होतो बहु मोठ्याने गजर योगयोगाने वासुदेव आले कृष्ण स्वरूपात आहे. वासुदेव म्हणजे कृष्णाचं रूप आहे, बरोबर. हे एक वस्त्र परिधान केले म्हणजे कृष्णाचं रूप आपण त्या डोळ्यात बघायचं. म्हणून मी हे पद म्हणतो, वासुदेव करीतो फेरा, बरोबर. अशा पद्धतीने गोपाल कृष्ण भगवान अशा पद्धतीमध्ये तो परमात्मा जसा पाहिजे तसा बघितला. आणि तर तो परमात्मा बघितला, त्यांच्या डोळ्यामध्ये तो जो डोळ्यानं पाहिला, ऐका आता म्हणणार कोणी, देखीला डोळा कशाला बघितला, देखीला डोळा बैसला मनी आणि तोची कळलं. तुम्हाला कसं सूत्र आहे, डोळ्याने जो पाहिला तो मनात भरला, जो मनात भरला तो वाणीतून बाहेर आला, याला म्हणतात सूत्र, बरोबर. आता आम्ही डोळ्यानं काहीही पाहतो ते आमच्या काहीही मनात बसत, म्हणून आम्ही वाणीनं काहीही बरळतो, बरोबर. संत महात्मे म्हणतात, हो डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा पाहायचं तर काय पहा, पाहायचं तर काय पहा. संध्याकाळी मग काल मी नव्हतं गेलो, पण पोरं गेले काही काही, ते म्हणले बाबा आपल्या तर लय बाया होत्या म्हणजे तिकडे गंमत पाहायला. तुम्हाला कोण म्हणून तुम्ही होते, ऐका हे डोळे आहेत ना, त्या डोळ्याला जे आवडतं ते मनात बसतं, आणि जे मनात बसलं ते तुम्ही किती जरी झाकलं तरी ते इथून आपोआप बाहेर येतं, बरोबर. गोपिकांचं असं झालं, देखीला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. देवीचं स्वरूप तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही खोलीतून निघाल्या मंदिरात चालला, चालताना संसार आहे आणि देवीपर्यंत जाणं हे तुमचा. आंधळा नगर सोडला निघाला, अंदर सोडला, दिसत नाही म्हणून रडत होता. पांगळ्याला जाण्याची इच्छा आहे पण पाय नाही तेवढं लागला, प्रमाण होऊन गेलं, आपलं पांगोळ झालं. देवा मी सांगत काय होतं तुम्हाला, पांगळ्याला पायाची किंमत विचारा, आंधळ्याला डोळ्याची किंमत विचारा, बहिऱ्याला कानाची किंमत विचारा, त्यांना ती किंमत कळेल. आम्हाला सगळं दिलंय, देवाने सगळं दिलं. आमचे डोळे चांगले,
आमचे कान चांगले आहेत, आमचं नाक चांगलं आहे, आमची वाणी चांगली आहे, आमचे हातपाय चांगले आहेत. पण एवढंही चांगलं असून सुद्धा मी पुढचं तुम्ही समजून घ्या. मग काय केलं? आंधळा एका कोपऱ्यात रडतोय, पांगळा एका कोपऱ्यात रडतोय, आणि तिथं वासुदेवासारखा एक महात्मा आला. आणि त्या वासुदेवानं त्या आंधळ्याला विचारलं, काय रे बाबा काय रडतो? बाबा मला कोणाकडून तरी ऐकायला मिळालं, अमुक अमुक ठिकाणी खूप मोठं तीर्थ आहे, त्या ठिकाणी जर दर्शन